दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती, सकल दिव्यांग संघटनेकडून आनंदोत्सव। नांदेड शासनाच्या विविध कल्याणकारी योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीबद्दल नांदेडमधील सकल दिव्यांग संघटनेने मोठा आनंद व्यक्त करत फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला। महाराष्ट्रातील दिव्यांगांना जगण्यासाठी एक बळ मिळावे आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची गरज होती, अशी भावना संघटनेने व्यक्त केली। मुंढे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी संघटनेच्या सदस्यांनी नांदेड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आम्ही सारे तुकाराम मुंढे असा जयघोष करत सर्वांनी एकमेकांना पेढे भरवले आणि फटाक्यांची आतषबाजी केली। या आनंदोत्सवात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह सय्यद आतिक हुसेन, आदित्य पाटील, परमेश्वर आकाडे आणि इतर अनेक पदाधिकारी व दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल दिव्यांग संघटनेच्या कालच राज्य शासनाच्या वतीने IAS अधिकारी जे कर्तव्यदक्ष असे अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। एक कर्तव्यदक्ष सर्व समाजाला घेऊन चालणारे कर्मचारी असो, इतर सगळे समाज असो, या सर्वांना न्याय मिळवून देणारे असे कर्तव्यदक्ष IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांना दिव्यांग मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज फटाक्यांची आतिषबाजी करून आम्ही दिव्यांगांनी एकमेकाला पेढे भरून आम्ही आज आनंदोत्सव साजरा केला। खरं म्हणजे आज खऱ्या अर्थी त्या दिव्यांग कल्याण विभागाला कोणी जर सचिवपद जर आला, आज महाराष्ट्रातल्या लाखो दिव्यांगांना जर न्याय मिळवून देण्यासाठी जर कोणी जर आले तर ते कर्तव्यदक्ष असे IAS अधिकारी तुकारामजी मुंढे साहेब आहेत। आम्हाला त्याचाच सार्थ अभिमान आहे। आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की आज नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांगांचे सुळसुळाट सुरू आहे। बेरोजगार दिव्यांग असतील किंवा शिक्षक व इतर कर्मचारी असतील, यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे। त्यांनी चौकशी करून असे बोगस दिव्यांगावर गुन्हे दाखल करावे। तसेच काही दिव्यांगांच्या विशेष शाळा आहेत, या दिव्यांगांच्या विशेष शाळेमध्ये संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी आपलेच नातलग जे त्या पदाला पात्र नसलेले असे सुदृढ लोक त्या शाळेमध्ये भरती करून घेतले आणि बालपणापासूनच दिव्यांग विद्यार्थ्यावर अन्याय केला, त्यांना कुठले शिक्षण पुरवले गेले नाही। असे संस्था चालक आणि मुख्याध्यापक ज्यांनी बोगस भरती करून घेतली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांची संस्था बंद केली पाहिजे अशी आम्हाला त्यांच्यावर अपेक्षा आहे। तसेच राज्य शासन असेल, केंद्र शासनाकडल्या ज्या काही दिव्यांगांच्या योजना आहेत त्यामध्ये MP लॅड्स मधला खासदार निधी असेल, आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी मधला 30 लाख रुपये असेल, हा दरवर्षी खर्च झाला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधला दिव्यांगांचा राखीव निधी खर्च झाला पाहिजे। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे उपलब्ध झाले पाहिजे, स्वयंरोजगार करण्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा दिली पाहिजे, दिव्यांगांना विविध घरकुल योजनेचा लाभ दिला पाहिजे। आजवर ह्या फक्त कागदावरच्या योजना होत्या, ह्या कागदावरच्या योजना शासन निर्णयांची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि ज्या कोणी दोषी अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव दाखल करावा। आज नांदेड जिल्ह्यासह सकल दिव्यांग महाराष्ट्र राज्य हे त्यांच्या पाठीशी आहे। आम्ही सर्वजण तुकाराम मुंढे आहोत असे आम्ही ते आंदोलन करून त्यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत आणि तुकाराम मुंढे साहेबांनी आम्हाला दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे।